नमस्कार मंडळी, गूज मनाचे या चॅनलमध्ये मी आपले स्वागत करते. काहो मंडळी, मला सांगा, सुख व दुःख या गोष्टी कोणत्या कारणांमुळे येतात बरं? तर या संबंधित श्रीमद भागवत महापुराणामध्ये एक सुंदर श्लोक आहे. तो असा: नायम जनो मे सुख दुःख हेतुर न देवतात्मा ग्रहकर्म कालाः मनःपरं कारणमामनन्ति संसार चक्रम परिवर्तयेत्यत. याचाच अर्थ आपल्याला असं वाटतं की आपल्याला लोकांमुळे सुखदुःख होतं, देवामुळे सुखदुःख होतं, ग्रहामुळे सुखदुःख होतं, कर्मामुळे सुखदुःख प्राप्त होतं, तसेच वेळेमुळे सुख व दुःख येतं. पण यातील कशामुळेही मनुष्याला सुख दुःख प्राप्त होत नाही. तर मग संसारातल्या सर्व सुखदुःखाचं कारण केवळ आणि केवळ मनुष्याचं मनच आहे. त्या संबंधित मनावर एक छान गाणं प्रसिद्ध आहे. त्यातील काही ओळी त्या म्हणजे: मन करे सो प्राण दे, जो मन करे सो प्राण ले, वही तो एक सर्वशक्तिमान है. तर नक्की ऐका हे गाणं, म्हणजे मन काय करू शकतं हे तुम्हाला समजेल. तसेच लहानपणीपासून आपण एक वाक्य ऐकतो: आपण ज्या रंगाचा चष्मा घालतो त्याप्रमाणे आपल्याला जग दिसतं. म्हणजेच काय, चांगला भाव ठेवून जगाकडं पाहिलं तर सर्व जग प्रेमळच दिसेल, पण द्वेषाने पाहिले तर वाईटच दिसेल. तर मंडळी, सगळ्या आपल्या मनाचाच खेळ असतो. फक्त आपण त्याला काही कारण देऊन निमित्त बनवत असतो. तर मग मन प्रसन्न ठेवण्यासाठी काय काय करावं लागेल बरं? यासाठी आमचे येणारे व्हिडिओ अवश्य बघा व गूज मनाचे या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. खूप आनंदी रहा. धन्यवाद.